नमो भगवते वासुदेवाय. तर आपण पाहत आहोत श्रीमद भागवत महापुराण आणि त्यातील आपला हा प्रथम स्कंद चालू आहे. प्रथम स्कंदातील हा अध्याय नंबर 15 चालू आहे. तर 15व्या अध्यायामध्ये आपण कृष्ण विरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण पाहणार आहोत. तर सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्णांचा प्रिय मित्र अर्जुन आधीच श्रीकृष्णाच्या विरहाने कष्टी झाला होता. त्यात राजा युधिष्ठिराने त्याची विषादग्रस्त अवस्था पाहून त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून प्रश्नांची सरबत्ती केली. शोकामुळे आधीच अर्जुनाचे मुख आणि मन सुकून गेलेले होते. तो भगवान श्रीकृष्णाच्या ध्यानात इतका गळून गेला होता की आपल्या भावाच्या प्रश्नांची काहीच उत्तरे देऊ शकला नाही. आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झाल्या कारणाने अर्जुन वाढत चाललेल्या प्रेमाच्या उत्कंठेने व्याकुळ झाला होता. रथ हाकणे, फिरावयात जाणे इत्यादी वेळी भगवंताच्या बरोबर जी मित्रता, अभिन्न हृदयता आणि प्रेमयुक्त व्यवहार केले होते त्याची त्याला वारंवार आठवण येत होती. मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला, हाताने डोळे पुसले आणि सद्गदित कंठाने आपले थोरले बंधू युधिष्ठिरास अर्जुन म्हणाला, महाराज, माझे मामे भाऊ किंवा अत्यंत घनिष्ठ मित्र असलेल्या श्रीकृष्णांना मी मुकलो आहे. देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णांनी माझ्यापासून काढून घेतला आहे. प्राण निघून गेल्यानंतर जसे हे शरीर मृत म्हणून ओळखले जाते, तसेच त्यांच्या एका क्षणाच्या वियोगानेही हे जग असुंदर वाटू लागले. त्यांच्याच आश्रयामुळे द्रौपदी स्वयंवराचे वेळी द्रुपदाच्या घरी आलेल्या कामोन्मत्त राजांचे तेज मी हिरावून घेतले होते. धनुष्याला बाण लावून मत्स्यवेध केला आणि द्रौपदीला प्राप्त करून घेतले. त्यांच्या केवळ सानिध्यामुळे मी सर्व देवतांसह इंद्राला आपल्या बलाने जिंकून अग्नीला तृप्त करण्यासाठी त्याला खंडोवन दिले आणि मय नावाच्या दानवाने निर्माण केलेली कलाकुसर युक्त अशी मायामय सभा प्राप्त केली. तसेच आपल्या यज्ञामध्ये सर्व देशातून राजलोकांनी येऊन अनेक प्रकारच्या भेटी आपल्याला अर्पण केल्या. 10,000 हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेल्या भीमसेने आपल्या धाकट्या व माझ्या थोरल्या भावाने त्यांच्याच सामर्थ्याने यज्ञासाठी राजांच्या मस्तकावर पाय ठेवणाऱ्या गर्विष्ठ जरासंधाचा वध केला होता. त्या राजांना जरासंधाने महाभैरव यज्ञामध्ये बळी देण्यासाठी म्हणून बंदिवान केले होते. त्या अनेक राजांना भीमाने मुक्त केल्यामुळे त्या सर्व राजांनी आपल्या यज्ञात अनेक प्रकारच्या भेटी आणून दिल्या होत्या. आपल्या पत्नीची राजसूय यज्ञात केलेल्या महाभिषेकाने पवित्र झालेली सुंदर वेणी दुष्टांनी भरसभेत सोडून ओढली. तेव्हा श्रीकृष्णाच्या चरणावर नमस्कार करताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओघळले. तिचे ते दुःख पाहून त्याच श्रीकृष्णाने त्या दुष्टांच्या स्त्रियांना वैधव्यामुळे केस मोकळे सोडावयास भाग पाडले. वनवासात असताना आपल्या वैरी दुर्योधनाने षड्यंत्र रचून 10,000 शिष्यांसह दुर्वास ऋषींना भोजनास पाठवून आपल्याला संकटात टाकले होते. त्यावेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या थाळीत शिल्लक असलेले भाजीचे एक पान स्वतः खाऊन आमचे रक्षण केले. कारण श्रीकृष्णांनी असे केल्यानंतर नदीत स्नान करणाऱ्या मुनींना असे वाटले की आपणच काय सगळे त्रैलोक्य जेवून तृप्त झाले आहे. त्यांच्या प्रतापानेच मी युद्धामध्ये पार्वतीसह भगवान कृष्णांना आश्चर्यचकित केले. तेव्हा त्यांनी आपले पाशुपत नावाचे अस्त्र मला दिले. त्याचबरोबर दुसऱ्या लोकपालांनीही प्रसन्न होऊन आपापली अस्त्रे मला दिली. एवढेच काय, त्यांच्या कृपेने मी याच शरीराने स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या सभेत त्यांच्याबरोबर त्यांच्या श्रेष्ठ अर्ध्यासनावर बसण्याचा मान मिळविला. मी स्वर्गात काही दिवस राहिलो तेव्हा इंद्रासह सर्व देवांनी निवात कवच इत्यादी दैत्यांना मारण्यासाठी माझ्या गांडीव धनुष्य धारण केलेल्या बाहुबलाचा आश्रय घेतला. महाराज, हे सर्व ज्यांच्या कृपेचे फळ होते त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी मला अनाथ केले. महाराज, भीष्म, द्रोण इत्यादी पराजित न होणाऱ्या अशा महात्मत्स्यांनी पूर्ण अपार समुद्रासारखी कौरवांची सेना दुस्तर होती. परंतु ज्या बंधूच्या आश्रयाने मी ती सेना पार केली त्यांच्याच साह्याने मी शत्रूकडून राजा विराटाच्या सर्व गायी घेऊन आलो होतो. त्याबरोबर त्यांच्या मस्तकावर चमकणारे रत्नमुकुट अंगावरील अलंकारासह काढून आणले होते. हे बंधो, कौरवांची सेना भीष्म, कर्ण, द्रोण, शल्य तसेच इतर मोठे मोठे राज्य आणि क्षत्रिय वीरांच्या रथांनी शोभत होते. त्यांच्याकडे जाताना माझ्या पुढे राहून ते आपल्या दृष्टीनेच
त्या महारथी राजांचे आयुष्य, मन, उत्साह आणि बल हिरावून घेत होते. द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, भूरिश्रवा, सुशर्मा, शल्य, जयद्रथ आणि बाल्लिक इत्यादी वीरांनी कधी नेम न चुकणारी अस्त्रे माझ्यावर टाकली होती. परंतु ज्याप्रमाणे हिरण्यकशिपू इत्यादी दैत्यांची शस्त्रास्त्रे भगवत भक्त प्रल्हादाला स्पर्श करू शकली नाहीत, त्याप्रमाणे यांची अस्त्रे मला स्पर्श करू शकली नाहीत. श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या छत्रछायेत राहण्याचाच हा प्रभाव होता. श्रेष्ठ पुरुष संसारातून मुक्त होण्यासाठी ज्याच्या चरणकमलांची सेवा करतात, त्याला सुद्धा भक्ताला देऊन टाकणाऱ्या त्या भगवंतांना मी मूर्खाने माझा सारथी बनविले. त्यावेळी माझे घोडे थकत होते आणि मी रथातून उतरून खाली जमिनीवर उभा राहत होतो. त्यावेळी पशुपक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करत नसत, कारण श्रीकृष्णाच्या प्रभावाने त्यांची बुद्धी निकामी होत होती. अहो महाराज, माधवांचे ते मनमोकळे आणि मधुर हास्य, विनोदप्रचूर आणि हृदयस्पर्शी भाषण, तसेच त्यांचे मला पार्था, अर्जुना, सख्या, कुरुनंदना इत्यादी संबोधनांनी बोलावणे, हे सर्व आठवून माझे हृदय व्याकुळ होत आहे. झोपणे, बसणे, फिरायला जाणे, आपापसात गोष्टी करणे, भोजन इत्यादी समयी आम्ही बहुधा एकत्रच असायचो. मी चेष्टेत कधी त्यांना म्हणते असे, मित्रा, तू तर मोठा सत्यवचनी आहेस. त्यावेळी सुद्धा तो महापुरुष आपल्या उदार मनामुळे ज्याप्रमाणे मित्राचा आणि पितापुत्राचा अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझ्यासारख्या मूर्खाचे अपराध सहन करीत असे. महाराज, जो माझा सखा, प्रिय, मित्र नव्हे तर माझे हृदयच होता, त्या पुरुषोत्तम भगवंतांना मी कायमचा अंतरलो आहे. भगवंताच्या पत्न्यांना द्वारकेतून मी माझ्याबरोबर रक्षण करीत घेऊन येत होतो, परंतु वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलाप्रमाणे पराभूत केले. माझे गांडीव धनुष्य तेच आहे, बाण तेच आहेत, रथ घोडे तेच आहेत आणि तो रथी अर्जुनही मीच आहे. त्याच्यासमोर मोठे मोठे राज्य नतमस्तक होत होते. जसे राखेत टाकलेली तुपाची आहुती, कपटाने केलेली सेवा आणि रेताड जमिनीत पेरलेले बीज व्यर्थ होते, तसे श्रीकृष्णाखेरीस हे सर्व शून्यवत झाले आहे. महाराज, आपण द्वारका निवासी आपल्या सर्वोदयाविषयी विचारले. ते ब्राह्मणांच्या शापाने मोहग्रस्त होऊन वारुणी नावाची मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले आणि परिचितासारखे आपापसात लढले. तसेच लवाळ्याने मारपीट करून सर्वच्या सर्व नष्ट झाले. त्यांच्यापैकी केवळ 4-5 जणच जिवंत आहेत. वास्तविक ही त्या सर्व शक्तिमान भगवंताचीच लीला आहे, ज्यामुळे या संसारातील प्राणी एक दुसऱ्यांचे पालन पोषणही करतात आणि एक दुसऱ्यांचा नाशही करतात. महाराज, ज्याप्रमाणे जलचर प्राण्यातील मोठे प्राणी लहानांना, बलवान दुर्बलांना, तसेच मोठे व बलवान एक दुसऱ्यांच्या जीवावर उठतात, त्याप्रमाणे अतिशय बलवान आणि मोठ्या यादवांकडून भगवंतांनी दुसऱ्या राजांचा संहार करविला. त्यानंतर यादवांचा यादवांकडूनच संहार करून पूर्णपणे पृथ्वीचा भार उतरविला. भगवान श्रीकृष्णाने मला जो उपदेश केला होता, तो देश, काल आणि हेतूला अनुसरून तसेच मानसिक ताप शांत करणारा होता. त्या उपदेशाचे स्मरण होताच चित्त हरखून जाते. सूत म्हणाले, याप्रमाणे अत्यंत प्रेमभरल्या अंतकरणाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे चिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्मल आणि शांत झाली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचे रात्रंदिवस चिंतन केल्याने अर्जुनाची भक्ती अधिकच वाढली. त्यामुळे त्यांच्या बुद्धीतील सारे विकार नाहीसे झाले. अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी भगवंतांनी दिलेल्या गीताज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्मे केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते, त्याचे पुन्हा स्मरण झाले. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे अवतरण नाहीसे होऊन त्याला गुणातील अवस्था प्राप्त झाली. द्वैताबद्दलच्या संशयाची निवृत्ती झाली. सूक्ष्म शरीर भंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला. भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदुवंशाचा संहार झाल्याचे ऐकून स्थिर बुद्धी युधिष्ठिरांनी स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला.
यदुवंशीयांचा नाश आणि भगवंताच्या स्वधामामागचे वृत्त अर्जुनाकडून ऐकून कुंतीनेही अनन्य भक्तियुक्त होऊन आपले हृदय भगवान श्रीकृष्णामध्ये स्थिर केले आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. लोकांच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांनी ज्या यादव शरीराने पृथ्वीवरील भार हलका केला होता, त्या शरीराचा अशा रीतीने त्याग केला की जसा एक काट्याने काठा काढून दोन्ही काटे फेकून द्यावे, भगवंताच्या दृष्टीने दोन्ही सारखेच होते. एखाद्या नटाप्रमाणे ते जसे मत्स्य इत्यादी रूपे धारण करतात आणि नंतर ती अदृश्य करतात, त्याप्रमाणे त्यांनी अशा शरीराने पृथ्वीवरील भार नाहीसा केला होता. ते शरीर अदृश्य केले. ज्यांच्या मधुर लीला श्रवणीय आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपले शरीर अंतर्धान केले, ज्यांच्या मधुर लीला श्रवणीय आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी आपले शरीर अंतर्धान केले, त्याच दिवशी अविवेकी लोकांना अधर्मात गुंतविणारे कलियुग येऊन टपकले. कलियुगाचे आगमन युधिष्ठिरापासून लपून राहिले नाही. त्यांनी पाहिले की देश, नगर, घरे तसेच प्राण्यांमध्ये लोभ, असत्य, कपट, हिंसा इत्यादी प्रकारांची अधर्माचा वाढता प्रभाव निर्माण झाला आहे. तेव्हा त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. जो गुणांमध्ये त्यांच्यासारखाच होता असा आपला विनयशील नातू परीक्षित याला त्यांनी हस्तिनापुरात समुद्र वलयांकित पृथ्वीच्या सम्राट पदावर बसविले. त्यांनी मथुरेत अनिरुद्ध पुत्र वज्र यांचा सूरसेनाधिपती म्हणून अभिषेक केला. त्यानंतर समर्थ युधिष्ठिरांनी प्रजापत्य यज्ञ करून अहवाननीय इत्यादी अग्नींना आपल्यामध्ये लीन करून घेतले, म्हणजेच संन्यास घेतला. त्यांनी आपली सर्व वस्त्रे, आभूषणे इत्यादींचा तेथेच त्याग केला. तसेच ममता आणि अहंकाररहित होऊन सर्व बंधनातून ते मुक्त झाले. नंतर त्यांनी वाणीला मनात, मनाला प्राणात, प्राणाला अपमानात आणि अपमानाला त्यांच्या क्रियेसह मृत्यूत आणि शेवटी मृत्यूला पंचमहाभूतमय शरीरात विलीन केले. नंतर त्यांनी शरीराला त्रिगुणाला मूळ प्रकृतीत, मूळ प्रकृतीला आत्म्यामध्ये आणि आत्म्याला अविनाशी ब्रह्मात विलीन केले. त्यानंतर त्यांनी शरीरावर वल्कले धारण केली, अन्न पाण्याचा त्याग केला, मौन धारण केले, केस मोकळे सोडले आणि जड उन्मत्त पिशाच्या सारख्या रूपात ते राहू लागले. एवढे झाल्यावर कोणाचीही वाट न पाहता, बहिऱ्याप्रमाणे कोणाचेही काहीही न ऐकता ते बाहेर पडले. ज्याला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्माला यावे लागत नाही, त्या परब्रह्माचे हृदयात ध्यान करीत ते उत्तर दिशेकडे निघाले. यापूर्वी मोठे मोठे महात्मे तिकडेच गेले होते. भीमसेन, अर्जुन इत्यादी युधिष्ठिरांच्या धाकट्या भावांनीही असे पाहिले की पृथ्वीवरील सर्व लोकांना आता अधर्माचा असहाय्यक असलेल्या कलियुगाने प्रभावित केले आहे. म्हणून तेही दृढ निश्चय करून आपल्या थोरल्या बंधूंच्या पाठोपाठ निघून गेले. त्यांनी जीवनातील सर्व लाभ चांगल्या प्रकारे प्राप्त करून घेतले होते. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेणे हाच आपला परमपुरुषार्थ आहे असे समजून त्यांनी ते चरण आपल्या हृदयात धारण केले. भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या ध्यानाने पांडवांच्या हृदयात भक्तिभाव उच्चंबून आला. त्यांची बुद्धी शुद्ध झाली आणि केवळ निष्पाप पुरुषच जिथे स्थिर होतात, त्या भगवान श्रीकृष्णाच्या सर्वोत्कृष्ट स्वरूपात ते अनन्य भावाने स्थिर झाले. विषयासक्त पापी मनुष्यांना कधीही प्राप्त न होणारी गती त्यांना आपल्या विशुद्ध अंतःकरणामुळेच प्राप्त झाली. संयमी आणि श्रीकृष्णांच्या प्रेमावेशात मुग्ध भगवन्मय झालेल्या विदुरानेही आपल्या शरीराचा प्रभास क्षेत्रात त्याग केला. त्यावेळी त्यांना न्यावयास आलेल्या पितरांसह तो आपल्या यमलोकाला गेला. द्रौपदीने पाहिले की आता पांडवांना काही अपेक्षा राहिली नाही. तेव्हा ती अनन्य प्रेमाने भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करीत त्यांच्याशी एकरूप झाली. भगवंताचे प्रिय भक्त पांडव यांच्या महाप्रयाणाची ही परमपवित्र आणि मंगलमय कथा जो पुरुष श्रद्धेने ऐकेल तो निश्चितच भगवंताची भक्ती आणि मोक्ष प्राप्त करून घेईल. अध्याय 15 समाप्त.